विद्यार्थी मित्रांनो, COEP, VJTI, PICT, वालचंद, कमिन्स यासारख्या टॉप कॉलेजेसमध्ये जायचंय तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे, की या कॉलेजची डार्क रिॲलिटी. आता बऱ्याचशा जणांना वाटेल, की या कॉलेजची डार्क साइड एक्सप्लेन करणार किंवा कॉलेजबद्दल भलं-वाईट बोलणार. ओके. तर असं बिलकुल नाही. या कॉलेजपर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला किती कॉम्पिटिशन आहे, तुम्हाला किती मार्क्स आणावे लागतील, तर या गोष्टींबद्दल मी तुम्हाला बोलणार आहे. ओके. म्हणजे तुम्हाला समजून जाईल, की तुम्हाला नक्की कसा अभ्यास करायचा आहे, किती कॉम्पिटिशन आहे. ओके. तुम्हाला माहिती आहे हे महाराष्ट्रातील टॉप कॉलेजेस आहेत. COEP असेल, VJTI असेल, PICT असेल. खूप सारे मुलं म्हणजे बहुतांश पूर्ण सर्व MST, CET विद्यार्थ्यांचे हे ड्रीम कॉलेजेस आहेत. ओके. मग तिथपर्यंत पोहोचणं एवढं सोपं आहे का? तर बिलकुल नाही. आणि एवढं अवघड आहे का? तसं पण नाहीये. अवघड नाहीये, सोपं नाही. त्याला एक स्टँडर्ड प्रोसिजर आहे. ती प्रोसिजर व्यवस्थित जर तुम्ही फॉलो केली, तर तुम्ही नक्की COEP सारख्या कॉलेजमध्ये जाऊ शकता, PICT सारख्या कॉलेजमध्ये जाऊ शकता. ओके. आता सर्वप्रथम आपण कॉम्पिटिशन पाहूया, की नक्की तुम्हाला किती कॉम्पिटिशन बीट करून तुम्हाला या कॉलेजेसमध्ये जायचंय. तर फर्स्ट ऑफ ऑल आता लक्षात घ्या, कोणती एक बॅच असेल, ओके. आपला 8वी, 10वी, 9वी चा वर्ग घ्या किंवा 11वी, 12वी वर्ग घ्या. समजा 50 विद्यार्थी जर त्या वर्गामध्ये असतील, किती? 50 विद्यार्थी जर त्या वर्गामध्ये असतील, तर त्या 50 पैकी 3 विद्यार्थी ॲट असे असतात, की ते जीव तोडून अभ्यास करत असतात, बरोबर? म्हणजे आता सर्वच विद्यार्थी तसे जीव तोडून अभ्यास करत असतात, पण त्या 3 विद्यार्थ्यांचा रिझल्ट येतो. म्हणजे आपण एक 6% जर इथं पॉसिबिलिटी धरली रिझल्टची पॉसिबिलिटी, तर 50 पैकी 3 बरोबर. त्याच्यानंतर 100 पैकी किती विद्यार्थी असतील? तर 100 पैकी असतील 6 विद्यार्थी. बरोबर. त्याच्यानंतर आपण थोडासा हा आकडा जर वाढवला, आता तुम्हाला समजेल मी हे कशासाठी तुम्हाला सांगतोय ते. ओके. 100 पैकी 6 म्हणजे एक 6% असे विद्यार्थी असतात, की जे जीव तोडून अभ्यास करत असतात. म्हणजे काय? तर ते चांगल्या पद्धतीने अभ्यास करतात, एका चांगल्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये जातात आणि त्यांचं लाईफ सेटल होतं. बरोबर. आपल्याला त्या विद्यार्थ्यांमध्ये यायचंय. त्याच्यानंतर समजा 1000 पैकी किती विद्यार्थी असतील, तर 1000 पैकी 60 विद्यार्थी असतील. त्याच्यानंतरनं 10,000 पैकी किती असतील, तर 10,000 पैकी विद्यार्थी असतील 600 विद्यार्थी असतील. बरोबर. त्याच्यानंतर 1,00,000 पैकी किती विद्यार्थी असतील, तर 1,00,000 पैकी असतील 6,000 विद्यार्थी. बरोबर. आता हा नंबर मी थोडासा जास्त धरलाय. तुम्ही पहा काही-काही बॅचेस असे असतात, की त्याच्यामध्ये रिझल्ट सुद्धा लागत नाही. काही-काही क्लासेस सुद्धा असे असतात, की त्याच्यामध्ये रिझल्ट सुद्धा लागत नाही. आपण ते कन्सिडर इथं करत नाही. आपण एव्हरेजली कन्सिडर करतो इथं, बरोबर? त्याच्यानंतर 2,00,000 जर विद्यार्थी असतील, ओके, तर 2,00,000 विद्यार्थ्यापैकी 12,000 विद्यार्थी असे असतात, की जे खूप सारा मनातून अभ्यास करत असतात आणि शेवटी रिझल्ट पण अशा विद्यार्थ्यांचाच लागतो, बरोबर? आता जर तुम्ही समजा क्लासमधनं तुमचा जर क्लास असेल, ओके, त्या क्लासमधनं समजा तुम्ही टॉप 3 मध्ये येत असाल किंवा टॉप 1 ला जर येत असाल, तर थोडा कुठेतरी चान्स बनतो, की तुम्ही या 12,000 मध्ये याल. आता हा 2,00,000 जो आकडा आहे, तर हा आकडा कशाचा आहे? तर 2,00,000 हा आकडा आहे, की 2024 मध्ये टोटल कॅप रजिस्ट्रेशन आपले झालते 2,02,000 बरोबर. म्हणजे 2,02,000 मुलं हे कॅप रजिस्ट्रेशनसाठी एनरोल झालते. म्हणजे कॉलेजमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी इच्छुक होते. बरोबर. आता त्यातली बऱ्याचशा मुलांनी ॲडमिशन घेतली नसेल. काही मुलांनी समजा वेगवेगळ्या कोट्यामधून ॲडमिशन घेतली असतील. बरं, आता 2,00,000 फक्त कॅप रजिस्ट्रेशनसाठी एनरोल होत आहे. बरोबर. त्याच्यानंतर पी-सी-एमची देणारे विद्यार्थी किती असतात? तर पी-सी-एमची देणारे 2.5 टू 3 लाख. ओके. एवढे विद्यार्थी काय करतात? पी-सी-एमची दरवर्षी देतात. बरोबर. 12,000 विद्यार्थी ॲक्चुअल त्यांना खऱ्या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळतं. म्हणजे आता जर अजून आपण एक जर कॅल्क्युलेशन पाहिलं, तर आपण पुढं कॅल्क्युलेशन पाहूया. बरं, आता आपण जर महाराष्ट्रातले टॉप 10 इंजिनिअरिंग कॉलेजेस जर कन्सिडर केले, तर त्याच्यामध्ये कोणाचं नाव येणार? पहा, ऑफ कोर्स सी एक नंबरला असणार, बरोबर. त्याच्यानंतर व्ही असणार, व्ही नंतर पी असणार. पी नंतर कोणतं कॉलेज घेऊ आपण? बरं ठीक आहे, कमिन्स घेऊ. ओके, कमिन्स कॉलेज आहे. आता मी इथं रँक्स नाही लावत आहे, पण एक टॉप कॉलेजेस आहेत इंजिनिअरिंग कॉलेजेस. त्याच्यानंतर बाकीचे कोणते कॉलेजेस घेऊ आपण? तर पहा, पी-आय-सी-टी ऑलरेडी घेतलंय. एस-पी-आय-टी कॉलेज आहे मुंबईचं टॉप. त्याच्यानंतर एस-पी-सी कॉलेज आहे. त्याच्यानंतर वालचंद आहे. त्याच्यानंतर व्ही-आय-टी वगैरे कॉलेजेस आहेत. ओके. पण आपण इथं कन्सिडर करू. बरं. आता हे झालं टॉप कॉलेजेस. आपण असे 10 कॉलेजेस कन्सिडर करू. किती? 10 टॉप कॉलेजेस कन्सिडर करू. जर तुम्ही मित्रांनो ठीक आहे, अजून तुम्ही एक्स्ट्रा 5 कन्सिडर करा, जे तुमच्या होम टाउनचे वगैरे कॉलेज असतील, म्हणजे एस-जी-एस नांदेड झालं, गव्हर्नमेंट संभाजीनगर झालं, तर हे कॉलेज पण तुम्ही इथे इन्क्लूड करा. आता माझं तुम्हाला असं म्हणणं सांगेल, की जर तुम्ही महाराष्ट्रामध्ये इंजिनिअरिंग करण्याचा प्लॅन करत असाल, तर तुम्ही ह्या 15 कॉलेजेसमध्येच जायला पाहिजे. जे महाराष्ट्रामधील टॉप 15 कॉलेजेस आहेत. ओके, त्या ठिकाणीच तुम्ही जायला पाहिजे. जर तुम्ही त्या ठिकाणी गेले, तरच तुम्हाला कुठेतरी इन फ्युचर व्यवस्थित तुम्हाला सगळे काही जे गाईडन्स वगैरे आहे किंवा सगळ्या काही गोष्टी आहेत, तर त्या तुम्हाला मिळतील. जर तुम्ही ह्या टॉप 15 कॉलेजेसमध्ये जर गेले. बरं.
आता एव्हरेजली जर पकडलं, समजा आता 15 कॉलेजेस आपण इथं पकडलेत, ओके. एव्हरेजली समजा एका कॉलेजमध्ये किती सीट असतात, तर पहा. आता पी-आय-सी-टी सारखं कॉलेज 700-800 इंटेक त्याचं आहे. व्ही-आय-टी सारखं कॉलेज खूप इंटेक आहे. पण काही असे कॉलेज त्यांचा इंटेक कमी आहे. मग एव्हरेजली जर आपण पकडलं, तर एका कॉलेजचा 600 इंटेक असतो. बरोबर? असे आपण किती कॉलेजेस पकडलेत, तर अगोदर आपण 10 पकडले होते. ओके. बरं ठीक आहे. नंतर आपण त्याचे किती केले? 15 केले. बरोबर? तर 15 असं याचं येतंय किती? ओके. जर याचं कॅल्क्युलेशन जर आपण केलं, तर 9,000 बरोबर? 9,000 आता हा आकडा आहे 9,000 टोटल सीट्स. त्याच्यानंतर आपण स्टुडंट किती पाहिले होते? तर 12,000 जे काय करताय, की सी-ई-टीसाठी खूप अभ्यास करताय. मग विचार करा विद्यार्थी मित्रांनो, जो मुलगा क्लासमध्ये 3ऱ्या नंबरचा येतोय, ओके, प्रत्येक टेस्टमध्ये व्यवस्थितरित्या अभ्यास करतोय, त्याचंच कुठेतरी तर नाही की आहे, त्याला ह्या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळेल की नाही, ओके. आणि तुम्ही तर विचार करा, तुम्ही क्लासमध्ये कितवे येताय? बरोबर, तुम्ही अभ्यास अजून चालूच केला नाही. मग तुम्ही ह्या नंबरकडे पोहोचाल तरी का? ओके. त्याच्यामुळे ह्या गोष्टींकडे व्यवस्थित लक्ष द्या, की कॉम्पिटिशन किती आहे? हे कॅल्क्युलेशन मी तुमच्यासाठी तुम्हाला का करून दाखवले, हे मागचं कॅल्क्युलेशन तुम्ही पहा. पण फक्त कन्सिडर किती केलंय, की 100 मधले 6च असे मुलं आहेत. ओके. हा आकडा खूप जास्त असतो. ज्यावेळेस तुम्ही मोठमोठ्याल्या अकॅडमीज पाहाल, तर त्यावेळेस हा आकडा खूप जास्त असतो. ओके. तुम्ही गावाकडे राहताय. ओके. तुम्हाला अजून कॉम्पिटिशनची एवढी जाण नाही. पण ज्यावेळेस तुम्ही पुणे, मुंबईसारख्या ठिकाणी याल, त्यावेळेस तुम्हाला कॉम्पिटिशन समजेल, की मुलं कशा पद्धतीने अभ्यास करताय, कशा पद्धतीने गाईडन्स त्यांना मिळतोय आणि आपली कॉम्पिटिशन डायरेक्ट त्या मुलांबरोबर आहे. बरोबर? मग हा आकडा आपण कमी धरलाय. किती 100 पैकी फक्त 6 म्हणजे 6% सक्सेस रेट आपण इथं पकडलाय. बरोबर? ॲक्चुअल तो 6% सुद्धा नाहीये. ओके. कारण आपल्या नंबर ऑफ स्टुडंट जे अभ्यास करतायत, त्यांची संख्या होते 12,000. आपल्याकडे ज्या अवेलेबल म्हणजे घेण्यासारख्या सीट हे बघा, ॲडमिशन तर सगळ्यांना मिळेल. महाराष्ट्रामध्ये नाही जरी म्हटलं तर 400च्या वर इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत. प्रत्येक कॉलेजमध्ये 600 जागा आपण जरी पकडल्या, तर एवढ्या जागा शिल्लक आहेत, की जेवढे सी-ई-टी सुद्धा नाहीत. ओके. ॲडमिशन सगळ्याला मिळणार आहे. पण अशा कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळणार आहे, की तुम्ही विचार करा फक्त त्या कॉलेजमध्ये. असे काही कॉलेजेस आहेत, मी स्वतः व्हिजिट केलंय आणि हे कॉलेज पुणे डिस्ट्रिक्टमध्ये सुद्धा आहेत. असं समजायचं नाही, की पुणे युनिव्हर्सिटी आहे, म्हणजे काही स्टँडर्ड भरपूर सारे कॉलेजेस स्टँडर्ड असतील. असे काही कॉलेजेस पाहिलेत, की ज्यांचं तुम्हाला नाव पण माहिती नसेल. ज्यांचं लोकेशन शोधायला आम्हाला स्वतः आमच्या टीमला 2-2 तास लागलेत. अशा कोणत्यातरी डोंगराच्या एखाद्या गावाच्या कोपऱ्यात ते कॉलेज आहे. तिथं फॅकल्टी जर पाहिली तर म्हणजे काय सगळ्या गोष्टी आता मी इथं सांगणं उचित नाहीये, पण सगळ्या गोष्टी आहेत. तुम्ही त्या समजून घ्या आणि जर अभ्यास सुरू केला नसेल, तर आत्तापासून अभ्यास सुरू करा. तुम्हाला काय करायचंय? तुम्हाला 12,000 विद्यार्थ्यांना बीट करायचंय, ना की तुमच्या क्लासमधल्या फक्त 50 मुलांना. बरोबर? क्लासमध्ये जर 4थे येत असाल तुम्ही, विसरून जा हे सीट्स तुम्ही. 9,000 पैकी नाही येत तुम्ही. 12,000 पैकी येत नाहीये. क्लासमध्ये 3ऱ्या येत असाल, तरी ह्या 9,000 मध्ये जाण्यासाठी याच्यातली एखादी कोणतीतरी सीट घेण्यासाठी तुम्हाला 3,000 विद्यार्थ्यांना मागे पाडायला लागेल. ओके. त्यावेळेस तुम्ही कुठं 9,000 वे याल. आणि हे डाटा मी सांगतोय हा रफली डाटा आहे. याच्यात जर अजून थोडं जर खोलवर गेलं, तर भरपूर साऱ्या गोष्टी आहेत. मॅनेजमेंट्स आहेत, आय-एल-एस राउंड आहेत. याच्यात सुद्धा भरपूर कॉलेजचा इंटेक जातं. सो त्या गोष्टीकडे लक्ष द्या आणि आपल्याला काय पाहिजे? आपल्याला सी-एस ब्रांच पाहिजे. बरोबर? एवढ्या साऱ्या आपल्या एक्स्पेक्टेशन आहे. आपण त्यासाठी किती प्रिपेअर करतोय? काहीच प्रिपेअर करत नाहीये. कारण ज्यावेळेस समजा मी विद्यार्थ्यांसंगं डायरेक्ट संपर्क साधतो. ओके. ज्यावेळेस मला कॉल वगैरे येतायत. अजून अभ्यास काहीच सुरू केला नाही आणि काय तर दिवसभर मोटिव्हेशनचे लेक्चर पाहणार, हे पाहणार, ते पाहणार. ह्या सगळ्या गोष्टी चालू असतात. त्या गोष्टी कुठेतरी बंद करा. कुठेतरी डोळे उघडा आणि ह्या 9,000 मध्ये येण्याचा प्रयत्न करा. बरं, महाराष्ट्रातल्या टॉप 15 15व्या कॉलेजमध्ये समजा तुम्हाला समजा ॲडमिशन भेटलं. ठीक आहे, आपण कन्सिडर करू की डी-वाय पाटील वगैरे ह्या कॉलेजमध्ये ॲडमिशन भेटलं. म्हणजे थोडक्यात नामांकित थोडेसे कॉलेज आहेत पुण्याचे. आपण त्यांना टियर 2 कॉलेजेस समजू शकतो. म्हणजे पी-सी-सी-ओ-ई वगैरेच्या खाली त्याला आपण ठेवू शकतो. बरं, त्याच्यात भेटलं. प्लेसमेंट डायरेक्ट तुम्हाला कोणी आणून देणार आहे का? नाही देणार आहे आणून. बरं, पी-आय-सी-टीत जरी ॲडमिशन भेटलं, सी-ओ-ई-पीत जरी ॲडमिशन घेतलं, फर्स्ट इयरलाच लगेच तुम्हाला असं कुठेतरी लिहून देणार आहे, की तुम्ही इथं ॲडमिशन घेतलंय, सो तुमची प्लेसमेंटची पूर्ण जबाबदारी आमच्यावर. असं कुठं कोणतंही कॉलेज लिहून देत नाही. इव्हन आय-आय-टी बॉम्बे सुद्धा असं लिहून देत नाही. जे काय तुम्हाला करायचं ते तुमचं स्वतः तुम्हाला करायला लागत असेल. आता तुम्ही भरपूर मोटिव्हेशनल लेक्चर पाहत असाल, की आत्ताच करा, अभी नहीं तो कभी नहीं म्हणजे आत्ताच करा ह्या गोष्टी, बरोबर? पण विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला फक्त आत्ताच नाहीये करायचं. आपल्याला पुढचे 4 वर्ष सुद्धा करायचे आहेत. मी असे काही एक्झाम्पल पाहिलेत. सी-ई-टीमध्ये व्यवस्थितरित्या त्यांनी फोडलेलं असतं, व्यवस्थितरित्या केलेलं असतं. पण फर्स्ट इयर इंजिनिअरिंगमध्ये रिझल्ट कमी येतो. का? कारण त्यांच्या मनावर तसं बिंबवलं जातं, की बाबा काय असेल तो अभ्यास सी आपलं सर्वस्व आहे. सी करा. फर्स्ट इयर तुम्ही सोडून द्या किंवा कॉलेजमध्ये एन्जॉय आहे. मी तुम्हाला सांगाल ठीक आहे, एन्जॉय करायचा, सगळ्या गोष्टी करायच्यात, सगळे आपल्याला सणवार सुद्धा सेलिब्रेट करायचे आहेत. पण ह्या गोष्टीसोबत आपलं जे कॉलेज आहे, ओके, आपलं जे कर्तव्य आहे, कर्तव्य विसरून आपल्याला चालणार नाही. ओके, मग तुम्ही लक्षात ठेवायचं जर तुम्ही क्लासमध्ये 3 नंबरचे येत असाल, ओके,
तर एवढी कॉम्पिटिशन तुमच्या पुढं आहे. आजच तुम्ही 15व्या-16व्या नंबर कॉलेजमध्ये आहात. सो ट्राय करायचं. 1 नंबर कसं येईल? क्लासमध्ये 1 नंबर आलाय, कसा आपण सी-ई-टीमध्ये टॉप करू शकतो किंवा कशा पद्धतीने आपण प्रिपेअर करू शकतो, ह्या गोष्टीकडे लक्ष द्यायचं आहे. या गोष्टीसाठी तुम्हाला बेस्ट चॅनल मी सांगतो, सह्याद्री ट्युटोरियल्स. ओके, तुम्हाला जर एम-एस-टी सी-ई-टीची प्रिपरेशन वगैरे करायची असेल, तर सह्याद्री ट्युटोरियल्स नावाचं ॲप डाउनलोड करा. एस-टी सह्याद्री ट्युटोरियल्स प्ले स्टोअरवर तुम्ही सर्च करा. वाटल्यास त्या ॲपची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाईड करतोय. ॲप डाउनलोड करा. सरांचे, महेश सरांचे खूप चांगले कोर्सेस आहेत. ते कोर्स तुम्ही नक्की एनरोल करा. एम-एस-टी सी-ई-टी 2026 साठी सरांची व्हिजन बॅच आहे. त्याच्यानंतर आत्ताच रँकर्स बॅच त्यांनी लॉन्च केली आहे. ओके, रँकर्स बॅच त्यांनी लॉन्च केली आहे. सो रँकर्स बॅच सुद्धा एक खूप महत्त्वाची बॅच तुम्हाला मिळेल. जर तुम्ही अभ्यासाला सुरुवात नसेल केली, तर 3 नोव्हेंबरपासून ही बॅच सुरू झाली आहे. ओके, 3 नोव्हेंबरपासून ही बॅच सुरू झाली. तर या बॅचमध्ये तुम्हाला वीकली 5 टॉपिक कव्हर केले जातात. टेस्ट सीरीज प्रोव्हाईड केल्या जातात. म्हणजे एवढ्या साऱ्या गोष्टी तुम्हाला आहेत, ते पण अतिशय छोट्या दामावर. बरोबर. एवढं सारं नॉलेज तुम्हाला मिळतंय, एवढं सारं आम्ही तुमच्याकडून करून घेतोय. तर तुम्ही का नाही करायचं? ओके. आत्ताच जा डिस्क्रिप्शनमध्ये ॲप डाउनलोड करा. त्याच्यानंतर काही जर तुम्हाला अडचण असेल, ओके, माझा इथं मी तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर प्रोव्हाईड करतोय. 8767844774. कशाबद्दल जरी तुम्हाला डाऊट असेल, एम-एस-टी सी-ई-टी बद्दल असेल, अभ्यास कसा करावा हे तुम्हाला समजत नसेल, ॲप वगैरे जे आता मी तुम्हाला सांगितलं ते कसं डाउनलोड करायचं हे समजत नसेल, कोर्स कसा एनरोल करायचा हे समजत नसेल किंवा तुमचा काहीही डाऊट असेल, तर हा नंबर तुमच्याकडे ठेवा. हा नंबर तुम्ही सेव्ह करून ठेवा. हा नंबर तुम्हाला किंवा आपलं जे चॅनल आहे तुम्हाला एम-एस-टी सी-ई-टीच्या प्रिपरेशनपासून तर थेट इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये जाईपर्यंत एक ट्रस्टेड गाईडन्स प्रोव्हाईड करणार आहे. जी काही लास्ट टेस्ट अपडेट असेल, ओके, सी-ई-टी सेल रिलीज करेल किंवा कोणतीही गोष्ट असेल, ही आम्ही 4 ते 5 वेळेस ती ऑथेंटिकेट करतो आणि त्याच्याच नंतर तुमच्यापर्यंत पोहोचवतो. सो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, तर व्हिडिओला लाईक करा. त्याचबरोबर हा व्हिडिओ तुमच्या मित्र शेअर करा, जेणेकरून त्यांनाही समजेल, की नक्की कॉम्पिटिशन किती आहे आणि त्यांना अभ्यास कसा करायचा आहे. त्याचबरोबर जर चॅनलवर नवीन असाल, तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर ठीक आहे मित्रांनो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच एका इन्फॉर्मेटिव्ह टॉपिक सोबत.